Welcome student. In previous lecture, we have completed the chemical nature of hormone and also the properties of hormone. Today, we will start with the next point, and that point is mechanism of hormone action. Mechanism of hormone action. पहा, कालच्या लेक्चरला आपण कुठला पॉइंट कंप्लीट केला तर त्याच्यामध्ये हार्मोनचं केमिकल नेचर आपण अभ्यासलं, त्याच्याबरोबरच त्याच्या प्रॉपर्टीज आपण अभ्यासल्या. आता आजच्या लेक्चरला आपण काय पाहायचंय तर मेकॅनिझम ऑफ हार्मोन ऍक्शन. हार्मोन हे टार्गेट ऑर्गनला कसं ऍक्ट करतं हे आपल्याला पाहायचंय. सो वी ऑलरेडी नो दॅट द हार्मोन्स आर रिलीज इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी. दे आर रिलीज इन द स्मॉल क्वांटिटी and they shows their effect on their target organ. On that target organ, the hormone receptors are present and that hormone bind with that hormone receptor and forms hormone receptor complex. That hormone receptors present on the cell membrane or they are intracellular. लक्षात येते का? पहा काय पॉइंट सांगितला मी. हार्मोन्स आर रिलीज इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी. हार्मोन्स कशी सिक्रीट केली जातात? स्मॉल क्वांटिटी. क्लियर? दे शोज देअर इफेक्ट ऑन द टार्गेट ऑर्गन. कुठे ऍक्ट होतात त्याच्या? टार्गेट ऑर्गन. ठीक आहे, हे तर तुम्हाला माहिती आहे कारण आपण त्या प्रॉपर्टीच शिकलेलो आहे. आता टार्गेट ऑर्गनला गेल्यानंतर ऑन दॅट टार्गेट ऑर्गन द हार्मोन रिसेप्टर्स आर प्रेझेंट. ऑन दॅट ऑर्गन, टार्गेट ऑर्गन, हार्मोन रिसेप्टर्स प्रेझेंट. नाउ such a hormone bind with the hormone receptor. Now that hormone receptors, they are present on the cell membrane. Either they are present on the cell membrane or they are intracellular. हे जे हार्मोन रिसेप्टर्स आहेत, एकतर ते त्या जे ऑर्गन आहे टार्गेट ऑर्गन त्याची जी काही सेल आहे ह्या सेलच्या सेल मेम्ब्रेन वरती असतील. ठीक आहे, किंवा ते इंट्रासेल्युलर असतील. मीन्स दे आर प्रेझेंट इन द और इनसाइड द सेल. नाउ such a hormone bind with that of the receptor and hormone receptor complex is formed and they form hormone receptor complex. They form hormone receptor complex and that leads to the biochemical change. It leads to biochemical change in target tissue or organ. लक्षात येते का? पहा, मी इन जनरल तुम्हाला सांगते काय आपण शिकतोय तर हार्मोन हे टार्गेट ऑर्गन बरोबर कसं ऍक्ट होतं हे आपल्याला पाहिजे. मग पहा काय पॉइंट सांगितले. पहिला पॉइंट सांगितला की हार्मोन हे अतिशय थोड्या प्रमाणात सिक्रीट केलं जातं. कुठलंही हार्मोन असू दे ते नेहमी त्याच्या टार्गेट ऑर्गनला जाऊन ऍक्ट होतं हेही आपल्याला माहिती आहे. आता हे जे टार्गेट ऑर्गन असतात ह्या टार्गेट ऑर्गन वरती हार्मोन बाइंड होण्यासाठी काय असतात? हार्मोन रिसेप्टर असतात. त्याच रिसेप्टरला जाऊन हे हार्मोन काय होतं? बाइंड होतं. पण हे हार्मोन रिसेप्टर टार्गेट ऑर्गनच्या कुठे असतात तर ते दोन ठिकाणी असू शकतात. एक म्हणजे तो जो काही टार्गेट ऑर्गन आहे त्याच्या सेल मेम्ब्रेन वरती, म्हणजे टार्गेट ऑर्गनची जी पेशी आहे ह्या पेशीच्या सेल मेम्ब्रेन वरती जरी असतील किंवा त्या पेशीच्या आत असतील. म्हणजे द हार्मोन रिसेप्टर्स आर आयदर प्रेझेंट ऑन द सेल मेम्ब्रेन or intracellular means they are present inside the cell. ठीक आहे. मग
सेल मेम्ब्रेनला बाइंड करणारं ते हार्मोन असेल तर सेल मेम्ब्रेन वरती असणाऱ्या हार्मोन रिसेप्टर बरोबर बाइंड होईल आणि काय तयार करेल, हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स. आणि जर त्याचा रिसेप्टर हा इंट्रासेल्युलर असेल तर त्या हार्मोनला पेशीमध्ये जावं लागेल जिथं त्याचा रिसेप्टर आहे आणि तिथं तो मग काय तयार करेल, हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार करतो. म्हणजे लक्षात घ्या की हार्मोन हे दोन प्रकारच्या रिसेप्टर बरोबर बाइंड होणार आहे. काही हार्मोनसाठी असणारे रिसेप्टर हे सेल मेम्ब्रेन वरती असतील टार्गेट ऑर्गनच्या, तर काही हार्मोनसाठी असणारे रिसेप्टर ते कुठे प्रेझेंट असतील तर ते सेलच्या आत प्रेझेंट असतील. म्हणजे आपल्याला दोन ठिकाणच्या त्याच्या हार्मोनच्या ऍक्शन शिकाव्या लागतील. ठीक आहे. मग तिथं हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार झाला की काय होतं, दॅट लीड्स टू द बायोकेमिकल चेंज इन द टार्गेट ऑर्गन. आणि मग टार्गेट ऑर्गन मध्ये बायोकेमिकल चेंज हा घडवून आणला जातो. ठीक आहे. मग आता आपल्याला मेकॅनिझम ऑफ हार्मोन ऍक्शन हे कशावरती शिकावं लागेल तर दोन प्रकारच्या रिसेप्टर बरोबर शिकावी लागेल. एक म्हणजे जे रिसेप्टर सेल मेम्ब्रेन वरती आहे त्यासाठी आणि दुसरा पॉइंट म्हणजे जे रिसेप्टर इंट्रासेल्युलर आहेत त्यासाठी. सो द फर्स्ट पॉइंट इज मोड ऑफ हार्मोन ऍक्शन थ्रू मेम्ब्रेन रिसेप्टर. सो द फर्स्ट इज मोड ऑफ हार्मोन ऍक्शन through membrane receptor. ह्याचा अर्थ काय झाला की सेल मेम्ब्रेन वरती असणाऱ्या रिसेप्टर बरोबर हा हार्मोन कसा ऍक्ट होतो ते आपल्याला आता पाहायचंय. पहा आता सेल मेम्ब्रेन वरती असणाऱ्या रिसेप्टर बरोबर कुठले हार्मोन पहिल्यांदा रिॲक्ट होतात हे लक्षात घ्या. जे हार्मोन्स हे वॉटर सोल्युबल आहेत म्हणजे जे लिपिड सोल्युबल नाही आहेत. आता लिपिड सोल्युबल कालच्याच लेक्चरला आपण पाहिलं की स्टिरॉइड हार्मोन कसे आहेत, लिपिड सोल्युबल. मग आपल्याला वॉटर सोल्युबल असणारी जी हार्मोन आहेत ही वॉटर सोल्युबल असणारी हार्मोन फक्त ह्या सेल मेम्ब्रेन वरती असणाऱ्या रिसेप्टर बरोबरच ऍक्ट होऊ शकतात. ते सेल मध्ये जाऊ शकत नाही कारण ती कशी आहे, लिपिड सोल्युबल नाही आहे. मग पहा कॅटेकोलामाइन असेल, कॅटेकोलामाइन, पेप्टाइड, फॉस्फेट और पॉलीपेप्टाइड. कॅटेकोलामाइन, then peptide and polypeptide. These hormones are not lipid soluble. They are not lipid soluble. So they do not enter inside the cell through the membrane. They do not enter inside cell through membrane. लक्षात येते का? आपण ही एक पेशी आहे, ह्या पेशीवरती हा रिसेप्टर आहे. मग सेल मेम्ब्रेन वरती असणाऱ्या रिसेप्टर बरोबर हार्मोन कसं ऍक्ट होतंय हे आपण अभ्यासतो. मग सेल मेम्ब्रेन वरती असणाऱ्या रिसेप्टर बरोबर कुठली हार्मोन ऍक्ट होतात की जी वॉटर सोल्युबल आहेत, लिपिड सोल्युबल नाहीयेत. कारण लिपिड सोल्युबल असल्याशिवाय ती प्लाझ्मा मेम्ब्रेन मधून आत जाऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. सो द कॅटेकोलामाइन, पेप्टाइड and polypeptide hormones, that hormones are not lipid soluble, so they do not enter inside the cell through the membrane. As they are water soluble, they interact with surface receptor. They interact with surface receptor.
Is it clear? They interact with surface receptor. Now, which initiate the metabolic activity? Which initiate metabolic activity. लक्षात आता इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं. कॅटेकोलामाइन, पेप्टाइड आणि पॉलीपेप्टाइड असे हे वॉटर सोल्युबल असणारे, लिपिड सोल्युबल नसणारे हार्मोन्स हे सेल मेम्ब्रेन ब्रेक करून क्रॉस करून आत जाऊ शकत नाही. म्हणून ते कोणाबरोबर इंटरॅक्ट होतात? त्या सेल मेम्ब्रेनच्या सरफेसला असणाऱ्या रिसेप्टर बरोबर ते ऍक्ट होऊ शकतात आणि मग ते काय करतात तर सेलमध्ये मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी ते इनिशिएट करतात. आता कसं होतं पहा. That hormone, firstly it binds with that of the receptor located on the plasma membrane and hormone receptor complex is formed. So, hormone react with receptor and their hormone receptor complex is formed on the surface of the cell membrane. This complex that causes release of adenylate cyclase. It causes release of लक्षात ठेवा नाव adenylate cyclase from receptor site. लक्षात येते का बघा. हार्मोन रिसेप्टर बरोबर बाइंड झालं आणि रिसेप्टर बरोबर बाइंड होऊन तिथं काय तयार झाला तर हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार झाला. एकदा का हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार झाला की हा रिसेप्टर साइडला काय सांगतो की तू एडेनिलेट सायक्लेज नावाचं एन्झाईम काय कर रिलीज कर. आता एडेनिलेट सायक्लेज नावाचं एन्झाईम रिलीज झालं. दिस एन्झाईम फॉर्म्स सायक्लिक एएमपी. इट फॉर्म्स सायक्लिक एएमपी फ्रॉम एटीपी ऑफ सेल. हे लक्षात येते का पहा. दिस एन्झाईम फॉर्म्स सायक्लिक एएमपी फ्रॉम एटीपी ऑफ द सेल. सेल मध्ये जो काही एटीपी असतो म्हणजे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट त्याचं कन्व्हर्जन तो कशात करतो ॲडेनोसिन मोनोफॉस्फेट मध्ये करतो. ठीक आहे. दिस सायक्लिक एएमपी इट ऍक्टिवेट एन्झायमॅटिक ऍक्शन. इट ऍक्टिवेट एन्झायमॅटिक ऍक्शन. इट ऍक्टिवेट एन्झायमॅटिक ऍक्शन. आता पुढची प्रोसेस महत्वाची आहे लक्षात घ्या. मी परत एकदा रिपीट करते. पेप्टाइड हार्मोन, पॉलीपेप्टाइड हार्मोन, कॅटेकोलामाइन असणारी ही वॉटर सोल्युबल हार्मोन ही सेलमध्ये जाऊ शकत नाही म्हणून ती सेल मेम्ब्रेन वरती असणाऱ्या रिसेप्टर बरोबर बाइंड होतात. ही सेल मेम्ब्रेन वरती असणाऱ्या रिसेप्टर बरोबर बाइंड होऊन हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तिथं तयार होतो. हे हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स त्या रिसेप्टर साइट पासून ॲडेनिलेट सायक्लेज नावाचं एन्झाईम रिलीज करायला लावतो आणि हे एन्झाईम काय काम करतं तर इट फॉर्म्स द सायक्लिक एएमपी फ्रॉम एटीपी ऑफ द सेल. एटीपी पासून एएमपी तयार करायचं काम हे करतं की जे एएमपी एन्झायमॅटिक ऍक्शन जी असती ही एन्झायमॅटिक ऍक्शन सायक्लिक एएमपी ऍक्टिवेट करतो. ठीक आहे. आता पुढे काय होतं पहा. म्हणजे आता तुम्हाला दोन गोष्टी इथं लक्षात आल्या असतील. इथपासून लक्षात घ्या. हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार झाला त्यामुळं रिसेप्टर साइटनी ॲडेनिलेट सायक्लेज एन्झाईम तयार केलं. ॲडेनिलेट सायक्लेज एन्झाईमनी काय काय केलं तर एटीपीचं कन्व्हर्जन सायक्लिक एएमपी मध्ये केलं. सायक्लिक एएमपीने काय काम केलं
तर त्यानं इनिशिएट केल्या काय किंवा ऍक्टिव्हेट केल्या एन्झायमॅटिक ऍक्शन. आता पुढे काय होतं पहा, हार्मोन ऍक्ट ऍज अ फर्स्ट मेसेंजर. आता इथं हार्मोन जो असतो दॅट हार्मोन इट ऍक्ट्स ऍज फर्स्ट मेसेंजर. फर्स्ट मेसेंजर म्हणून कोण काम करतं, तर इथं हे जे हार्मोन आहे that act as a first messenger and the second messengers are. आता second messenger कोण आहे महत्वाचे पहा. second messengers are कोण आहे त्याच्यामध्ये Ca++, कॅल्शियम, GMP and IP, cyclic GMP and IP3. पहा सायक्लिक एएमपी सेकंड मेसेंजर कोण आहे, कॅल्शियम आहे. नंतरचा कोण सांगितला, जीएमपी. जीएमपी म्हणजे काय, गॉनोसिन मोनोफॉस्फेट. नाव लक्षात ठेवा, जीएमपी म्हणजे काय, गॉनोसिन मोनोफॉस्फेट. आणि IP3 म्हणजे काय, आयनोसिटॉल ट्रायफॉस्फेट. बरोबर आहे. आणि मग असे सेकंड मेसेंजर म्हणून ऍक्ट होतात ते कॅल्शियम असू शकतं, सायक्लिक जीएमपी असू शकतं किंवा IP3 असू शकतं. आणि अशा पद्धतीचे चेंजेस करून तिथं डेव्हलपमेंट ही घडवून आणली जाते. आता इथं लक्षात घ्या, ह्या डायग्रामकडे पहा. FSH हे हार्मोन आहे, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. बरोबर. आता हे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनचं फंक्शन काय आहे मी तुम्हाला सांगते. ओव्हरीला, फिमेलच्या बॉडीमध्ये ओव्हरीला जायचं, ओव्हरीमध्ये ग्रोथ घडवून आणायची काम करायचं. फॉलिकल किंवा ओव्हॅरियन ग्रोथ घडवून आणणं, ओव्हरीमध्ये फॉलिकल तयार करणं हे काम ते करतं. मग हे FSH आणि ही जी सेल घेतली, ही सेल कुठली आहे, मग टार्गेट ऑर्गनची असणार म्हणजे ओव्हॅरियन सेल मेम्ब्रेन घेतलाय. आता FSH हे वॉटर सोल्युबल हार्मोन आहे, त्यामुळे त्याच्यासाठी असणारा रिसेप्टर ह्या ओव्हॅरियन सेल मेम्ब्रेन वरती आहे. मग हा हार्मोन आणि हा रिसेप्टर ह्यांच्यापासून सेल मेम्ब्रेनला काय होतं, हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार झालं. बरोबर. आता हे हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स काय तयार करतं, तर तिथं तुम्हाला माहित झालं की एकदा का हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार झालं की ते त्या रिसेप्टर साईडला कशाचा रिलीज करायला सांगतं, ऍडेनिलेट सायक्लेटचा रिलीज करतं. ऍडेनिलेट सायक्लेट रिलीज झालं की ते काय तयार करतं, तर एटीपीचं कन्व्हर्जन एएमपी मध्ये करतो, तो सायक्लिक एएमपी असतो. आणि हा जो एएमपी तयार होतो हा ऍक्टिव्हेट द एन्झायमॅटिक ऍक्शन, एन्झायमॅटिक ऍक्शन तो वाढवतो. आणि अशा पद्धतीनं पुन्हा सेकंड मेसेंजर्स पण तिथे तयार केले जातात. मग सेकंड मेसेंजर कोण असतात, तर सायक्लिक सेकंड मेसेंजर मध्ये कॅल्शियम असू शकतो, त्याच्यामध्ये जीएमपी असतो, गॉनोसिन मोनोफॉस्फेट आहे किंवा IP3 म्हणजे आयनोसिटॉल ट्रायफॉस्फेट आहे. मग अशा पद्धतीने बायोकेमिकल रिस्पॉन्स मिळतो आणि मग फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स. फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स म्हणजे काय, तिथं ओव्हरीची ग्रोथ घडवून आणली जाते. हे जे मेकॅनिझम आहे ह्याला म्हटलं जातं मोड ऑफ हार्मोन ऍक्शन थ्रू मेम्ब्रेन रिसेप्टर. लक्षात येत आहे. तर साधं लक्षात ठेवायचं, ह्याच्यामध्ये वॉटर सोल्युबल असणारी हार्मोन ही सेल मेम्ब्रेन वरती असणाऱ्या रिसेप्टर बरोबर बाइंड होतात. मग तिथं हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार केला जातो. हा कॉम्प्लेक्स तयार झाला की ऍडेनिलेट सायक्लेज तिथं एन्झाईम रिसेप्टर साइट रिलीज करतात. हे ऍडेनिलेट सायक्लेट हे सेलमध्ये जे काही एटीपी असतं त्याच्यापासून सायक्लिक एएमपी तयार करतं आणि सायक्लिक एएमपी ही एन्झायमॅटिक ऍक्शन ऍक्टिव्हेट करतं. मग ह्याच्यामध्ये हार्मोन हे पहिला मेसेंजर म्हणून ऍक्ट करतात आणि दुसरं मेसेंजर म्हणून कोण ऍक्ट करतं, तर त्याच्यामध्ये सायक्लिक जीएमपी असतं, कॅल्शियम असतं, आयनोसिटॉल ट्रायफॉस्फेट असतं. तर हे सेकंड मेसेंजर असतात. असा बायोकेमिकल रिस्पॉन्स मिळतो आणि फायनली फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स मिळून त्या ओव्हरीची ग्रोथ घडवून आणली. म्हणजे ह्या हार्मोनने काय केलं, त्याचं काम केलं. काय काम होतं, ओव्हरीची डेव्हलपमेंट करणं. सो ओव्हॅरियन ग्रोथ. ठीक आहे. हे झालं सेल मेम्ब्रेन वरती असणाऱ्या रिसेप्टर बद्दल.
आता काय पाहिजे आपल्याला की समजा हा जर रिसेप्टर जर इंट्रासेल्युलर असेल तर सो द नेक्स्ट पॉइंट इज अ मोड ऑफ hormone action through intracellular receptor. So mode of hormone action through intracellular receptor. Intracellular receptor. अवघड काय नाहीये त्याच्यामध्ये, सोपं आहे सगळं, लक्षात घ्या. फक्त नीट लर्न करा म्हणजे ते अवघड जाणार नाही. पहा आता इंट्रासेल्युलर म्हणजे आपल्याला काय दाखवावं लागेल? इंट्रासेल्युलर म्हणजे आपल्याला दाखवावं लागेल की त्याचा रिसेप्टर हा कुठे असेल? त्याचा रिसेप्टर असेल पेशीच्या आतमध्ये. मग ही पेशी कशी काढावी लागेल तुम्हाला? मेम्ब्रेनचा असा इंटॅक्ट करा. ठीक आहे, अशा पद्धतीने पहा. आता ही पेशी आहे, हे तिचं सायटोप्लाझम आहे आणि हे तिच्यामध्ये असणार हे न्यूक्लियस आहे. तिचं काय आहे? तिच्यामध्ये असणार ते न्यूक्लियस आहे. आता न्यूक्लियस मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीये की न्यूक्लियस मध्ये हा रिसेप्टर आहे आपण दाखवलं. तर तिथं आपल्याला ह्या पद्धतीनं हा त्याचा रिसेप्टर आपण काढला. ठीक, त्याच्यामध्ये हे आपण हार्मोन काढलं. ठीक, आणि इथं हा डीएनए काढला. लक्षात येत आहे? मग आता इथं एक लक्षात घ्या की हा जो आता ओव्हॅरियन सेल मेम्ब्रेन होतो, आता हे लिपिड सोल्युबल बद्दल आपल्याला बोलावं लागेल. मग लिपिड सोल्युबल हार्मोन्स कुठले आहेत? इस्ट्रोजन आहे, टेस्टोस्टेरॉन आहे. म्हणजे हा काय आहे तर युटेराइन सेल मेम्ब्रेन आहे. हा काय आहे? युटेराइन सेल मेम्ब्रेन. ठीक आहे. आता इथं एक हार्मोन काढायचं, त्या हार्मोनचं नाव आहे इस्ट्रोजन. कुठलं नाव आहे? इस्ट्रोजन. आता इस्ट्रोजन लिपिड सोल्युबल आहे, त्यामुळे ते काय करणार आहे? हा लिपिडचा लेअर डिझॉल्व्ह करून अशा पद्धतीनं ते इथपर्यंत एंटर. ठीक आहे. त्याचा रिसेप्टर कुठे आहे? इथे आहे. मग इथं त्याला काय तयार केलं? तर इथं त्यानं तयार केलं हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स. हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स. ठीक आहे. आता पहा, हे न्यूक्लियस आहे. आता न्यूक्लियस मध्ये जो डीएनए, त्याचा जीनोम, नंतर एमआरएनए, हा जीनोम, हा एमआरएनए, जीनोम, एमआरएनए, प्रोटीन, त्याच्यापासून काय तयार होईल? प्रोटीन तयार होतो तो, आणि टिश्यू ग्रोथ. टिश्यू पहा, आणि हा कोण आहे? हे न्यूक्लियस आहे. ठीक आहे. आता कसं आहे? ठीक आहे. डायग्राम तुमचा फरक लक्षात आला असेल की ह्याच्यासाठी असणारा जो रिसेप्टर आहे, हा रिसेप्टर कुठे प्रेझेंट आहे? तर रिसेप्टर हा पेशीच्या आत आहे, इनसाइड द सेल आहे, इंट्रासेल्युलर प्रेझेंट आहे. म्हणून आपण म्हटलं मोड ऑफ हार्मोन ऍक्शन थ्रू इंट्रासेल्युलर रिसेप्टर. आता इथं काय होतं पहा. सो द स्टेरॉइड अँड थायरॉइड हार्मोन, दे आर लिपिड सोल्युबल हार्मोन्स. स्टेरॉइड अँड थायरॉक्सिन हार्मोन ही कसली हार्मोन आहे? लिपिड सोल्युबल. आता 11वीला आपण हे शिकलो ना, पहा की सेल मेम्ब्रेन कसा तयार असतो? तयार झालेला असतो फॉस्फोलिपिड बायलेयर. म्हणजे ह्या लिपिड मध्ये सोल्युबल असणारी हार्मोनच फक्त सेल मध्ये एंटर करू शकतात. मग
स्टेरॉइड हार्मोन अँड थायरॉइड हार्मोन, थायरॉइड म्हणलं तरी चालेल, सिम्पली थायरॉक्सिन म्हणण्यापेक्षा. थायरॉइड हार्मोन, they are lipid soluble hormone, so they passes through the plasma membrane, they passes through cell membrane. त्यामुळे ती लिपिड सोल्युबल असल्यामुळे सेल मेम्ब्रेन मधून पास होतात. मीन्स दे एंटर्स इनटू द सायटोप्लाझम, दे एंटर्स इनटू द सायटोप्लाझम. आता कुठे आली? सायटोप्लाझम मध्ये. इन सायटोप्लाझम दे बाइंड विथ इंट्रासेल्युलर रिसेप्टर प्रोटीन, बाइंड विथ intracellular receptor protein. That hormones bind with intracellular receptor proteins and hormone receptor complex is formed. Hormone receptor complex can be formed. Hormone receptor complex that enters inside the nucleus. That complex enters into nucleus. It enters into nucleus. In nucleus, it binds with the specific regularity or regularly size of DNA. एकदा का हे न्यूक्लियस मध्ये गेलं की न्यूक्लियस मध्ये इट बाइंड्स विथ स्पेसिफिक रेग्युलेटरी साइट ऑफ डीएनए, बाइंड्स विथ स्पेसिफिक रेग्युलेटरी साइट ऑफ डीएनए. लक्षात येते का? आणखी मी एकदा तुम्हाला सांगते. ते न्यूक्लियस मध्ये गेल्यानंतर इट बाइंड्स विथ द स्पेसिफिक रेग्युलेटरी साइट ऑफ डीएनए. ते डीएनए बरोबर स्पेसिफिक साइटला काय होतं? बाइंड होतं. ऍक्टिव्हेटेड जीन ट्रान्सक्राइब्स mRNA. पुढे काय होतं बघा? ऍक्टिव्हेटेड जीन्स ट्रान्सक्राइब mRNA. mRNAचं काय झालं? ह्या जीनमुळं ट्रान्सक्राइब झाले ते, आणि ट्रान्सक्राइब झाल्यामुळं which direct the protein synthesis and enzyme in the cytoplasm, which directs the protein synthesis and enzyme in the cytoplasm. And action of lipid hormone or lipid soluble hormone is a very slow, but that is a long lasting. लक्षात ठेवा. स्टेरॉइड हार्मोन बद्दल आता आपण बोलत होतो. स्टेरॉइड आणि थायरॉइड हार्मोन जे लिपिड सोल्युबल आहे. लिपिड सोल्युबल असल्यामुळं हा लिपिड मेम्ब्रेन आहे, फॉस्फोलिपिड मेम्ब्रेन आहे. ह्या मेम्ब्रेन मधून आरामात ती काय होतात? सायटोप्लाझम मध्ये एंटर होतात. सायटोप्लाझम वर एंटर झाली की ते बाइंड्स विथ द इंट्रासेल्युलर रिसेप्टर प्रोटीन. तिथं ती रिसेप्टर प्रोटीन बरोबर बाइंड होती. बाइंड झाल्यानंतर ती सायटोप्लाझम मध्ये हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार करते आणि हे हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स न्यूक्लियस मध्ये जाईल. न्यूक्लियस मध्ये गेल्यानंतर न्यूक्लियस मध्ये तुम्हाला माहिती जेनेटिक मटेरियल असतं. सो इट बाइंड्स विथ द स्पेसिफिक रेग्युलेटरी साइट ऑफ डीएनए. त्या डीएनएच्या स्पेसिफिक साइटला ते बाइंड होतं हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स, आणि मग तिथं जीनला ते ऍक्टिव्हेट करतं आणि ऍक्टिव्हेटेड जीन ट्रान्सक्राइब द mRNA, आणि ते काय करतं? mRNAचं ट्रान्सक्रिप्शन करतं आणि त्यामुळं प्रोटीन सिंथेसिस आणि एन्झाईम जे ह्याला तो काय करतो? डिरेक्शन देतो. म्हणजे प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस तिथं सुरू होते
आणि सगळ्यात महत्वाचं वाक्य सांगितलं ते म्हणजे लिपिड सोल्युबल असणारी जी काही हार्मोन असतील ह्याची ऍक्शन ही अतिशय स्लो असते, पण ती खूप दीर्घ काळ चालणारी असते, म्हणजे लॉंग लास्टिंग असते. ठीक आहे, पहा परत एकदा. इस्ट्रोजन हे हार्मोन फिमेलच्या बॉडीत सिक्रेट होतं. हे हार्मोन लिपिड सोल्युबल आहे. मग हा फिमेल मध्ये युटेरा इन्व्हॉल्व आहे, त्याचं युटेरस आहे, गर्भाशयाची ही सेल आहे. मग हे हार्मोनसाठीचा रिसेप्टर हा सेलच्या आत आहे, इंट्रासेल्युलर आहे. हे हार्मोन सायटोप्लाझम मध्ये जातं. सायटोप्लाझम मध्ये तिथं ते कशाबरोबर बाइंड होतं तर इंट्रासेल्युलर रिसेप्टर प्रोटीन बरोबर बाइंड होतं आणि हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार होतो. हा हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स न्यूक्लियस मध्ये गेला. न्यूक्लियस मध्ये हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्सची एंट्री झाली की ह्या डीएनए बरोबर त्याच्या रेग्युलेटरी साईज बरोबर जॉईन केला जातो किंवा बाइंड होतो आणि बाइंड झाल्यानंतर तो mRNA ला ट्रान्सक्राइब करतो आणि मग प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस काय केली जाते सुरू होते किंवा डायरेक्ट प्रोटीन सिंथेसिसला डिरेक्शन देण्याचं तिथं काम होतं. लक्षात आलं. आणि लिपिड सोल्युबल असणारे हार्मोनचा इफेक्ट हा स्लो असतो आणि लॉंग लास्टिंग. सो दॅट इज अबाउट द मेकॅनिझम ऑफ हार्मोन ऍक्शन. ठीक आहे.